गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जितेंद्र चौधरी आपले मित्र नगरसेवक झालेत, काय सांगाल? फार आनंद झाला. आपण अनेक दिवस त्यांच्याबरोबर होता, प्रचारामध्ये बरोबर होतात आणि आपली इच्छा होती की नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी जावं आणि आज त्यांना ही संधी मिळाली आहे. नुसता आनंद म्हणण्यापेक्षा काय सांगाल नक्की? खरं तर भाऊ हा आमचा भाऊ म्हणजे 24/7 असा उपलब्ध असणारा हा कार्यकर्ता आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणारा. आणि मागील 5 वर्षाचा अनुभव पाहता तो अनुभवही नगरसेवकाचं पाहिलं तर नगरपालिकेत सगळे नवीन आता बॉडी आलेली आहे, त्यामध्ये भाऊचा अनुभव नक्कीच शहराच्या दृष्टीने कामाला येणार. जुन्नर नगर परिषदेच्या नगरसेवकपदी स्वीकृत नगरसेवक म्हणून माऊ कुंभार यांची निवड झाली आहे. आपल्या पक्षाच्या बाजूनं खरं तर राष्ट्रवादीच्या मधनं त्यांची ती निवड झाली आहे, काय सांगाल? आपल्याला पहिल्यापासूनच आमदारांनी आपल्याला शब्द दिला होता, माऊ कुंभार यांना आपल्याला जरी काय झालं तर आपल्याला त्यांना तिथं घ्यायचं आहे त्या पदावर. त्यासाठी आम्ही सगळ्या नगरसेवकांनी त्यांच्या बाजूने विषय मांडला होता. ही झाली अंतर्गत बाब, परंतु नगरसेवक म्हणून त्यांची आता स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आपल्या कामकाजामध्ये शहरासाठी काय नक्की? त्यांचा भरपूर मोठा आपल्याला फायदा होणार आहे. शहरामध्ये त्यांनी इथून मागे चांगलं विजन राबवलेलं आहे आणि इथून पुढेही ते आम्हाला सहकार्य करून आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करून ते आपलं विजन चांगलं राबवतील. जुन्नर नगर परिषदेच्या नगरसेवकपदी आपली निवड झाली आहे. स्वीकृत म्हणून आपल्याला या ठिकाणी नगर परिषदेत काम करण्याची संधी मिळते आहे. याच्या अगोदर 5 वर्ष आपण नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि आता पुन्हा आपण नगरपालिकेत जात आहे, काय सांगाल? नक्कीच. खरं तर ह्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होत असताना मी प्रथमतः खरं तर धन्यवाद देतो तालुक्याचे आमदार माननीय अतुल बेनके यांनी मला त्या ठिकाणी पुन्हा नगरपालिकेवरती काम करण्याची संधी दिली आणि ह्या पक्षाच्या माध्यमातून मला पुन्हा नगरपालिकेवरती जनतेची सेवा करण्याची संधी भेटली. त्याबद्दल मी तालुक्याचे आमदार माननीय अतुल बेनके यांचे मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. नगर परिषदेत आपण गेलात, बऱ्याच घडामोडी आज दिवसभरामध्ये घडल्यात. एकंदरीत 5 वर्षाचा आपला अनुभव पाहता पुढच्या 5 वर्षामध्ये काय विजन घेऊन काम कराल? आज दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, ज्या काही त्या ठिकाणी चर्चासत्र झाली, त्यातून जे काही निर्णय बाहेर पडले, हे जुन्नर शहरामध्ये एक इतिहास नक्कीच या निमित्ताने घडलेला आहे. परंतु मी तुम्हाला तुमच्या ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून नक्की सांगू शकतो की पुढील येणारा काळ ह्या येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आम्ही सर्व नगरसेवक फक्त जुन्नर शहराचा विकास आणि त्या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये येणाऱ्या अडचणीवरती मात कशी करायची याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कोणत्या प्रकारचा वाद विवाद त्या ठिकाणी होणार नाही, परंतु जुन्नर शहराच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सगळ्यांच्या हक्काचा भाऊ म्हणून काय सांगाल? खरं तर मला या ठिकाणी सर्व मित्रांना, सर्व माझ्या कुटुंबियाला, सर्वांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. मला या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक घेण्यासाठी सर्व मित्रपरिवाराने त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि हे प्रयत्न करत असताना खरं त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. तुम्ही आत्ता जो शब्द वापरला सर्वांच्या हक्काचा भाऊ, खरं तर मी हा स्लोगन लावायच्या मागचं कारण एकच आहे
का आपण त्या ठिकाणी ह्या जो काही मी शब्द तुम्ही उच्चारला आपल्या हक्काचा भाऊ, खरोखर मला सर्वजण हक्काने त्या ठिकाणी बोलवतात. एक आपल्या घरातला माणूस म्हणून मला त्या ठिकाणी विचारणा केली. प्रत्येक अडीअडचणीला चांगलं शुभ कार्याला मला त्या ठिकाणी विचारणा होती. हाच मला खरं तर मला स्वतःला खूप अभिमान वाटतो. कारण माझा आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे. कोणत्या प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना आज या सर्व मित्रमंडळी आहेत, राष्ट्रीय तिली बुधवारपेठेतील सर्व माझे सहकारी मित्र असतील किंवा आजूबाजूच्या परिसरातील जेवढे काही माझे सहकारी मित्र असतील, मतदार असतील, खरं तर ह्या 2025च्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर मला जवळजवळ 453 लोकांनी त्या ठिकाणी मतदान करून माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे. त्या भविष्य काळामध्ये त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही एवढंच आपल्या त्या आजच्या ह्या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हटलं तर भाऊ कुंभार हे गणित आहे, हे ब्रीद म्हटलं तरी चालेल. शहराच्या दृष्टीनं आपण कशा पद्धतीने इथून पुढे काम करणार आहात? खरं तर पाठीमागच्या कालखंडामध्ये पाहिलं ज्यावेळेला तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके यांनी जुन्नर शहरामध्ये निधी आणण्यासाठी ज्यावेळेला प्रयत्न केले आणि त्यांनी मला ज्यावेळेला माहिती मागवली, तर जुन्नर शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम करतं तालुक्याचे आमदार माननीय अतुलशेठ बेनके यांच्या माध्यमातून केलं. 70 कोटी 35 लाख रुपयाचा विकास निधी त्या ठिकाणी आणला. आणि हे सर्व गोष्टी करत असताना तालुक्याचे आमदार माननीय अतुलशेठ बेनके किंवा बेनके परिवाराने जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि तोच विश्वास मी या ठिकाणी पुढे घेऊन जात असताना जुन्नर शहरातील प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक कामासाठी निधी नक्कीच आणणार आणि विकास कामं करणार. फक्त पक्ष म्हणून पक्ष हा तर आहेच आहे, पक्षाच्या माध्यमातून खरं आम्ही पुढे जातोय. पक्षाची ध्येय धोरणं हे सर्वसामान्यांना पोहोचवायचं काम तर आम्ही करतोच आहे, पण पक्षाच्या माध्यमातूनच आणि हा निधी ह्या महाराष्ट्र राज्य शासनाचं महायुती जे आहे हा महायुतीच्या माध्यमातून निधी आणून आम्ही काम करणार आहे. राजेश शेठ, आपला मित्र नगरसेवक झाला आहे, काय सांगाल? आमचा मित्र पहिल्यापासून हुनरी आणि कुठल्या गोष्टीमध्ये कुठे मागं पाडणारा माणूस नाही. आयुष्यभर त्यांनी जे केलं हे फक्त समाजासाठी केले. घरचा जरी एखादा फोन जरी आला की आपलं घरचं काम आहे तर तो माणूस घरी न जाता कुठं बाहेरचा जरी फोन आला का त्यासाठी पाळणारा माणूस आहे. त्यांनी आयुष्यभर फक्त लोकांसाठीच आयुष्य त्यांनी जगलेले आणि आयुष्यभर तो जगतच आलेला आहे. आणि इथून पुढं त्याच्या वाटचालीसाठी आमच्या तिली बुधवारपेठ, त्याच्यानंतर आमचं तिरुवंतनी समाज आणि तिली बुधवारपेठेच्या वतीनं त्याला पुढच्या भविष्याच्या शुभेच्छा. संजय शेठ, काय? शेठ वल्लभ शेठ बेनके साहेब आणि तालुक्याचे युवा आमदार सन्माननीय अतुल शेठ बेनके साहेब यांचे विश्वासू सहकारी, आपल्या गल्लीतील एक नेतृत्व श्री भाऊसाहेब कुंभार यांची आज जुन्नर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे. मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी भाऊचं सगळ्यांनी टाळ्यावाजून स्वागत करा. त्यानंतर माधव शेठ टोके विचार व्यक्त करतील. आज आपल्या जुन्नरमध्ये शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये एक नवा चमत्कार घडला म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि आजच्या इतिहासामध्ये एक नोंद करण्यासारखी गोष्ट की आपल्याला घरासमोर 2 नगरसेवक भेटले. एकमेकाचे अतिशय जवळचे घनिष्ठ संबंध असणारे प्रशांत सरायकर आणि भाऊ कुंभार. आज भाऊ कुंभार यांची जुन्नर नगरपालिकेमध्ये नियुक्ती झाली आणि आपल्या सर्वांचा आनंद ओसंडून वाहू लागला. मी आपल्या सर्व माळीवाड्यातर्फे, जय हनुमान सेवा ट्रस्टतर्फे तसेच सर्व मित्रपरिवारातर्फे भाऊंना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना पुढील कार्यासाठी मी आपल्या सर्व मंडळाच्या वतीने परत धन्यवाद देतो. मध्ये इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे. जवळजवळ 35 वर्षापूर्वी आपल्या वरच्या मांडवामध्ये एकनाथ दामोदर सरायकर आणि त्यानंतर पांडुरंग लगड हे 2 नगरसेवक झाले होते. आणि आज जवळजवळ 35 वर्षानंतर आपले सर्वांचे आवडते भाऊ कुंभार हे आज स्वीकृत नगरसेवक म्हणून झालेले आहे. आणि योगायोग म्हणजे त्या 35 वर्षापूर्वी मी साक्षीदार होतो. त्यानंतर मी कधीच या इलेक्शनला आलो नाही, कारण मी कल्याण आणि मुंबईचे स्थायिक होतो. आणि आज 35 वर्षानंतर मी ज्यावेळेला इथे आलो त्यावेळेला हा योगायोग घडून आलेला आहे. आपल्या वरच्या मंडळातर्फे आणि सर्व रहिवाशांतर्फे मी भाऊ कुंभार यांचे अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा
नंतर पोरं काहीतरी बोलते ना आता. भाऊ साहब तुम बाहर आगे बढ़ो.